मित्रांनो, कधी तुमच्या सोबत असं झालंय का? तुम्ही बोलता पण लोक ऐकतच नाहीत. तुम्ही मेहनत करता पण श्रेय दुसराच घेतो. तुमच्याकडे क्षमता असते पण लोक तुम्हाला हा करू शकणार नाही असं म्हणतात. मित्रांनो, जर तुमच्या जीवनात असं होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. लोक तुम्हाला कमी समजत नाहीत, ते स्वतःच्या मर्यादामधून तुम्हाला मोजत असतात. आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना लोकांनी दुर्लक्षित केलं, कमी लेखलं आणि गृहीत धरलं. आज आपण पाहणार आहोत अशा लोकांना शब्दांनी नाही तर कृतीतून धडा शिकवायच्या 10 शक्तिशाली गोष्टी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी ओरडू नका, शांतपणे पुढे जा. जे लोक तुम्हाला कमी समजतात ते तुम्हाला चिडवण्यासाठी बोलत असतात. तुम्ही प्रत्युत्तर दिलं तर त्यांचाच खेळ तुम्ही खेळता. खरं सामर्थ्य असतं शांततेत. मोठे लोक कधीच स्वतःचं महत्त्व सांगत बसत नाहीत, त्यांचं कामच त्यांचं उत्तर असतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, शांत माणूस कमजोर नसतो, तो स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवणारा असतो. तुमची किंमत स्वतः ठरवा, लोकांवर सोडू नका. मित्रांनो, लोक तुम्हाला कसं वागवतात हे त्यांच्या विचारांवर अवलंबून असतं, पण तुम्ही स्वतःला कसं वागवता हे तुमच्या आत्मसन्मानावर ठरतं. जर तुम्ही स्वतःलाच कमी समजत असाल तर जग तुम्हाला कसा मान देईल? स्वतःला विचारा, मी माझ्या क्षमतेचा आदर करतो का? ज्या दिवशी तुम्ही स्वतःला गंभीरपणे घ्याल त्या दिवशी लोकांनाही ते करावंच लागेल. गोष्ट नंबर 3, जास्त बोलू नका, जास्त परिणाम दाखवा. मित्रांनो, लोकांना बोलणं आवडतं पण परिणाम फक्त कृतीतून दिसतात. तुमचं स्वप्न, तुमची योजना, तुमचा पुढचा टप्पा सगळं सगळ्यांना सांगू नका, कारण जे कमी बोलतात तेच जास्त साध्य करतात. एक दिवस असा येऊ द्या की लोक म्हणतील आपण याला कमी लेखलं होतं. गोष्ट नंबर 4, स्वतःवर काम करा, रोज थोडंसं पण सातत्याने. मित्रांनो, लोक तुम्हाला कमी समजतात कारण त्यांना तुमची आतली मेहनत दिसत नाही. तुम्ही दररोज काय करता, कोणती कौशल्ये शिकता, कुठे स्वतःला सुधारता हे फक्त तुम्हालाच माहीत असतं. रोज स्वतःला 1% चांगलं करा. एका वर्षानंतर तो फरक कोणीही दुर्लक्ष करू शकणार नाही. गोष्ट नंबर 5, भावनिक प्रतिक्रिया देणं बंद करा. मित्रांनो, लोक मुद्दाम टोमणे मारतात, उपहास करतात कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. पण ज्या दिवशी तुम्ही प्रतिक्रिया देणं थांबवाल त्या दिवशी त्यांचं नियंत्रण संपेल. शांतता ही सर्वात मोठी शिक्षा आहे. गोष्ट नंबर 6, योग्य लोकांच्या संगतीत राहा. मित्रांनो, प्रत्येक माणूस तुमच्या प्रवासाचा भाग नसतो. काही लोक फक्त तुम्हाला थांबवण्यासाठी, तुम्हाला कमी दाखवण्यासाठी तुमच्या आयुष्यात असतात. जे तुमच्यावर विश्वास ठेवतात, जे तुम्हाला पुढे ढकलतात अशा लोकांसोबत राहा. चुकीच्या संगतीत हिराही साधा दगड वाटतो. गोष्ट नंबर 7, स्वतःचं व्यक्तिमत्व मजबूत करा. मित्रांनो, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास हे सगळं तुमच्याबद्दल बरंच काही सांगतं. लोक शब्दांपेक्षा ऊर्जेला जास्त प्रतिसाद देतात. सरळ उभं राहा, डोळ्यात बघून बोला आणि स्वतःबद्दल शंका बाळगू नका. गोष्ट नंबर 8, तुमच्या अपयशाला लपवू नका, त्यातून शिका. मित्रांनो, लोक तुम्हाला कमी समजतात कारण त्यांनी तुमचं अपयश पाहिलेलं असतं, पण त्यांना हे माहीत नसतं की अपयश हा शेवट नसतो, तो तर सुरुवात असतो. अपयश म्हणजे अनुभव आणि शहाणपण. जे लोक कधी पडलेच नाहीत ते कधी उडूही शकत नाहीत. गोष्ट नंबर 9,
वेळ येऊ द्या, घाई करू नका. मित्रांनो, काही लोकांना तुमचं खरं रूप फक्त वेळच दाखवू शकतो. आज तुम्हाला कमी समजणारे उद्या तुमच्याकडून शिकतील. म्हणून संयम ठेवा. वेळ ही सर्वात न्यायप्रिय गोष्ट आहे. ती योग्य क्षणी सगळ्यांना योग्य जागा दाखवते. गोष्ट नंबर 10, यशस्वी व्हा हा सर्वात मोठा धडा आहे. मित्रांनो, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा. लोकांना धडा शिकवायचा तर वाद घालू नका, स्पष्टीकरण देऊ नका, तक्रार करू नका. फक्त यशस्वी व्हा. यशाचं उत्तर कोणीही खंडन करू शकत नाही. मित्रांनो, जर आज कोणी तुम्हाला कमी समजत असेल तर निराश होऊ नका. कदाचित देव तुम्हाला शांतपणे मोठं बनवण्याचं काम करत असेल. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि अशा प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला लोकांनी कधी कमी लेखलं आहे. आणि हो, कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःला सिद्ध करणार. कारण मेहनत करणाऱ्याची वेळ येणार आहे. फक्त थांबू नका.